नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता गुरुपौर्णिमा येत आहे. तर यावर्षी गुरुपौर्णिमा आहे 10 जुलैला. तर आपल्याला आपल्या गुरूंची कृपा आपल्यावरती राहावी, आपल्या गुरुमाऊलीची सेवा आपल्याकडून घडावी किंवा आपल्या नशिबामध्ये जे पण काय नसेल तर ते स्वामी महाराज आपल्याला नक्की देतात. म्हणून मग आपल्याला 21 दिवस स्वामींच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि त्या कधीपासून चालू करायच्या आहेत त्याबद्दलची आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता स्वामी महाराजांचा आपल्याला दररोज सेवा करणं शक्य होत नाही किंवा सेवा करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. कारण की काय होतं, बऱ्याच महिला म्हणा किंवा बरेच दादा वगैरे नोकरीसाठी बाहेर वगैरे असतात किंवा त्यांच्याकडे ग्रंथ वगैरे नसेल तर त्यावेळेस मग त्यांच्याकडून काही सेवा दररोज केल्या जात नाहीत किंवा घरामध्ये पण एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे बऱ्याच महिलांना सेवा करायच्या असतात पण कामं घरातली भरपूर असतात. त्यावेळेस मग त्यांना वेळ भेटत नसेल तर तुम्हाला दररोज सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवस जरी सेवा केला तरीही चालेल. तर त्यावेळेस काय करायचं आहे की आता काही महिलांचं काय होतं की लहान मूलबाळ असेल तर त्यावेळेस सेवा कोणत्या वेळेमध्ये आपण करायची, तर सकाळीच केली सेवा तर मग आपल्याला त्याचं फळ मिळतं किंवा आपल्या गुरूंची कृपा आपल्यावरती राहते. तर असे नाही, आता आपण सेवा करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे मग आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत ज्या की स्वामी महाराजांना सगळ्यात जास्त आवडतात आणि आपल्या नशिबात नसेल तेही स्वामी महाराज देत असतात. कारण की आपण गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्या गुरूंची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून कोणतीही सेवा करा. तुम्ही कोणतीही एक जरी सेवा केलात तरी स्वामी महाराजांची आपल्या गुरूंची आपल्यावरती कृपा कायम राहते. त्यासाठी तुम्हाला स्वतःला त्रास करून घेऊन किंवा घरातील इतर व्यक्तींना त्रास देऊन ह्या सेवा करणं एवढं महत्त्वाचं नाही. जेवढं त्यापैकी तुम्ही एक सेवा केलात तरी स्वामी महाराज ती सेवा आपली मान्य करून घेतात. आणि बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचं काय होतं की कोणत्या सेवा करायच्या, कोणत्या सेवा करून काय होतं, असं बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असतो. तर त्यामुळे काय करायचं आहे, अगोदर आपण ज्या कोणत्या गुरूंची सेवा करणार आहोत तर त्या गुरूंवरती आपल्याला विश्वास असला पाहिजे तरच मग आपण कोणतेही सेवा करत असताना त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. जर आपल्या गुरूंवरती विश्वास नसेल आणि आपण सेवा करतोय, कोणीतरी आपल्याला सांगितले म्हणून आपण सेवा करतोय, मग त्या सेवा करण्याला काहीच अर्थ उरत नाही. त्यासाठी अगोदर आपला स्वतःचा विश्वास असला पाहिजे आपल्या गुरूंवरती तरच मग त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आता वर्षभर आपल्याला सेवा करणं होत नाही, त्यामुळे मग आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवस कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. सगळ्यात अगोदर आता बऱ्याच महिलांचं काय होतं की मासिक धर्म वगैरे आला तर मग तेवढे दिवस काय करायचं. तर आता जर मध्येच मासिक धर्म आला तर 4 दिवस तेवढे बघायचे आहेत आणि नंतर गुरुपौर्णिमा झाल्यानंतर 4 दिवस तेवढे तुम्ही मग 21 दिवस पूर्ण होईपर्यंत 4 दिवस तुम्ही सेवा करू शकता. आता स्वामी महाराजांच्या सेवा करण्यासाठी कुठलीही वेळ नाही, काळ नाही. आता आपण ज्यावेळेस लिखित नाम जप करतो त्यावेळेस तर महिलांना मासिक धर्म, सुतक, विटाळा असेल तरी पण ह्या ज्या सेवा आहेत लिखित नाम जपाचा तर ही सेवा मग करू शकतात. त्यामुळे मग हे इतर ज्या सेवा आहेत त्यावेळेस ह्या सेवा करत असताना काही आपल्याला इतरांप्रमाणे नियम पण पाळणे तेवढेच महत्त्वाचे आहेत. तर आता सगळ्यात पहिली सेवा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आणि किंवा पूजा वगैरे मांडायची आहे का, तर पूजा वगैरे मांडण्याची आवश्यकता नाही. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, घरामध्ये जागा कमी असते त्यामुळे 21 दिवस सलग एवढी पूजा मांडणं किंवा मग त्याचे नियम पाळणं शक्य होत नाही. घरामध्ये मांसाहार इतर आपण जरी खात नसेल तरी इतर व्यक्ती खातात. त्यामुळे ज्यांनी कोणी सेवा चालू करणार आहे त्या व्यक्तीने तरी कमीत कमी 21 दिवस मांसाहार करू नका. कारण की काय होतं की आपण मांसाहार करायचा आणि स्वामींच्या सेवा करायच्या त्याचं मग फळ मिळत नाही आणि त्याचा मग आपल्याला काही उपयोग पण होत नाही. त्यामुळे मग तुम्ही पूजा न मांडता पण सेवा करू शकता. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर 20 जूनपासून आपल्याला चालू करायचं आहे. तुम्ही सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी करा, पण कोणती तर एकच वेळ ठरवा. त्याच वेळेमध्ये तुम्ही सलग 21 दिवस सेवा करू शकता. त्यामध्ये पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर हा ग्रंथ सगळ्यांना माहितीच आहे. तर या ग्रंथाचे तुम्ही 1 ते 21 अध्याय असतात, त्यामध्ये मग तुम्हाला 21 पारायण पूर्ण करायचे असतील तर मग 21 पारायण तुम्ही पूर्ण करू शकता. म्हणजेच की 20 जूनला 1 ते 21 अध्याय हे जे पूर्ण झाले ना वाचन करून एका दिवसात, तर ते झालं एक पारायण तुमचं पूर्ण. जर तुम्हाला 21 पारायण पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला सलग 21 दिवस वाचन चालू ठेवलं पाहिजे. म्हणजे की हा जो ग्रंथ आहे यामध्ये 1 ते 21 अध्याय असतात. ही झाली पहिली सेवा. जर तुम्हाला तसं वाचन म्हणजे 21 पारायण करायचं नसेल तर त्यासाठी तुम्ही मग दररोज 3 अध्याय पण वाचन करू शकता. पण कोणतीही सेवा करत असताना मग काय करायचं आहे,
तर आपल्याला कोणतीही एकच वेळ ठरवूनच मग आपल्याला सेवा करायची आहे. आता त्यामध्ये ही झाली पहिली सेवा. तर आता दुसरी सेवा म्हणजे कोणती सेवा की ती म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र आता हा सगळ्यांना माहितीच आहे. तारक मंत्र तीर्थ बनवणे म्हणजे एक ग्लास भरून पाणी घेणे, त्या ग्लासावरती हात ठेवणे आणि मग 11 वेळा तारक मंत्र म्हणणे. आता ज्यांनी बऱ्याच जणांनी नवीन सेवा चालू केल्या असतील त्यांना तारक मंत्र वगैरे बऱ्याच जणांना माहिती नसेल, तर त्यावेळेस तुम्ही मग गुगलवरती सर्च केलात किंवा यूट्यूबवरती सर्च केलात तारक मंत्र, तर मग तुम्हाला त्याचा फोटो वगैरे मिळून जाईल. आणि नंतर मग त्या फोटोचं काय करायचं आहे, आपल्याला स्क्रीनशॉट घेऊन सुरुवातीला आपल्याला बघून म्हणायचं आहे. हळूहळू मग तुम्ही दररोज म्हणून तुम्हाला 21 दिवसामध्ये तारक मंत्र पूर्ण पाठ होऊन जाईल. तर हा तारक मंत्र म्हणत असताना देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक अगरबत्ती लावायची आहे आणि त्या ग्लासावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि मग पूर्ण तारक मंत्र म्हणायचं आहे. तारक मंत्र म्हणून होईपर्यंत त्या अगरबत्तीची जी खाली विभूती पडली आहे तर त्यातलं थोडंसंच आपल्याला आपण जे ग्लास घेतला आहे त्या ग्लासामध्ये टाकायचं आहे आणि घरातील इतर व्यक्तींना ते पाणी प्यायला द्यायचं आहे आणि घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. यामुळे काय होतं, घरातील नकारात्मकता दूर होते आणि एखाद्या व्यक्तीचा आजारपण असेल तर त्या व्यक्तीचा आजारपण बरं होतं. तर मग ह्या सेवा करण्यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे का, तर ह्या सेवा करण्यासाठी आपल्याला संकल्प वगैरे करण्याची आवश्यकता नाही किंवा तुमची एखादी इच्छा वगैरे असेल तर ती इच्छा तुम्ही मग आपल्या गुरूंना सांगू शकता. जर तुम्हाला संकल्प करायचाच असेल तर मग त्यासाठी काय करायचं आहे, पहिल्या दिवशीच संकल्प करायचा आहे. दररोज करण्याची आवश्यकता नाही. एक तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये मग आपल्याला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि मग पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे, अक्षदा आणि एक फूल घ्यायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि ते पाणी तामणात सोडायचं आहे. आणि ते पाणी आपल्याला तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकू शकता. किंवा तसं न करता तुम्ही मग मंदिरामध्ये जायचं आहे. आदल्या दिवशी श्री गुरुदेव दत्त यांचं मंदिर असेल किंवा स्वामी महाराजांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि तिथे स्वामींना अर्पण करायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा आहे, तुम्ही कोणत्या सेवा करणार आहात स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या, त्याबद्दल मग सांगायचं आहे, प्रार्थना करायची आहे. तुमच्या सेवा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मगच तुम्ही 20 जूनपासून ही सेवा चालू करू शकता. तर ही झाली दुसरी सेवा. आणि त्यानंतरची शेवटची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला दररोज 11 वेळा म्हणायचा आहे. आता नामस्मरण करून आपल्या घरातील अशी एकतरी व्यक्ती असते की ती एक जरी व्यक्ती सेवा करत असेल तर त्या सेवा करण्याचं फळ घरातील प्रत्येक व्यक्तीला मिळत असतं. त्यामुळे मग श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तर आता तुमच्याकडे जपमाळ नसेल तरी पण तुम्ही मग अशाच म्हणजेच की लिखित नाम जप करू शकता किंवा मग जपमाळ नसेल तर तुम्ही अगोदरच स्वामींच्या ज्या पण काय सेवा करण्या अगोदर तुम्ही ह्या वस्तू घेऊन या. स्वामींचा एखादा फोटो, श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आणि एक जपमाळ घेऊ शकता किंवा तुमच्याकडे अगोदर घरामध्ये कोणतीही जपमाळ असेल तर त्या जपमाळेला पण तुम्ही स्वामींचा हा जो नामस्मरण आहे हा जप करू शकता. तर ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत तर ह्या आपल्याला 21 दिवस स्वामींच्या सेवा करायच्या आहेत. आता बऱ्याच महिलांचं काय होईल की आम्हाला इतर कुठे गावी जायचं असेल, आता जर तुमच्या शक्यतो सेवा तुम्ही चालू करणार असाल तर शक्यतो गावी जाणं टाळा. महत्त्वाचं असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि मग आल्यानंतर तुम्ही परत त्या सेवा चालू करू शकता. तर मग ह्या ज्या सेवा आहेत तर तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा आवर्जून करायच्या आहेत, कारण की आपल्या गुरूंची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून. आणि आपण ह्या ज्या सेवा केल्या तर ह्या सेवा केल्यामुळे स्वामी महाराज आपल्या नशिबात नसेल तेही स्वामी महाराज देतील, म्हणून मग ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.